चे धडे देखील आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्याकडून घेता येतील। योग्य कामाला योग्य माणूस निवडणं हे त्यांची हातोटी होती। बारीक सारीक सूचना असतील, चोख अंमलबजावणी, स्वतः लक्ष देऊन या सगळ्या गोष्टी त्या करायच्या आणि मोहिमांचं काटेकोर नियोजन त्या स्वतः करायच्या। बंदुका आणि तोफांचे कारखाने त्यांनी सुरू केले आणि त्या कारखान्यांच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने बंदुका आणि तोफा कशा तयार करता येतील याचा प्रयत्न त्यांनी त्या काळामध्ये केला। वेगवेगळ्या दूरदूरच्या प्रदेशामध्ये त्या शिबिरं लावायच्या आणि त्यातनं आपल्या मोहिमा पूर्ण करायच्या। खरं म्हणजे त्यांचं जे व्यवस्थापन होतं ते देखील अतिशय उत्तम अशा प्रकारचं व्यवस्थापन होतं। आपल्याला माहिती आहे, जरा मागे गिरीश भाऊ, जागेवर येऊन गिरीश भाऊ इकडे बसून आम्हाला थोडं मार्गदर्शन करा। सन्मान्य मंत्री महोदयांनी जागेवर बसावं। त्याचं उत्तर याच्यावर नाही देता येत, टाकून दिलेलं असं म्हटलं। अध्यक्ष महोदय, धर्मो रक्षति रक्षिता आपण म्हणतो, याचं आपल्या कृतीतून काम कोणी केलं असेल तर ते अहिल्यादेवींनी केलं। आपली संस्कृती ही भोगापेक्षा त्यागावर उभी आहे आणि त्याच त्यागपूर्ण पद्धतीने त्यांनी संस्कृती आणि धर्माचं रक्षण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं।